As welcome to all of you in न्यू इयर. तुमचं नवीन वर्षात स्वागत आहे. आज आपल्याला बायोलॉजीचा पहिला धडा शिकायचा आहे. लिव्हिंग वर्ल्ड. वर्ल्ड तुम्ही बऱ्याच वेळा ऐकता, जग. आणि लिव्हिंग म्हणजे सजीव. मग याच्यामध्ये तुम्ही पाहत आहात लिव्हिंग वर्ल्ड. याच्यामध्ये मग आपण बायोलॉजीमध्ये आपल्याला फर्स्ट पार्टचा अभ्यास करायचा आहे. पहिला पार्ट कोणता? बॉटनी. आणि दुसरा पार्ट कोणता? झुलॉजी. मग पहिली आपण डेफिनेशन पाहू बायोलॉजीची. बायोलॉजी इज ब्रँच ऑफ सायन्स विच डील्स विथ स्टडी ऑफ प्लॅन्ट अँड ॲनिमल. झाडं आणि ॲनिमल यांचा काय केला जातो? बायोलॉजीमध्ये अभ्यास केला जातो. प्राणी आणि झाड, प्लॅन्ट. मग बायोलॉजीच्या मेन दोन ब्रँच आहेत बायोलॉजीच्या, आहेत झुलॉजी आणि बॉटनी. ज्याच्यामध्ये प्लॅन्टचा अभ्यास केला जातो त्याला म्हणायचं बॉटनी पार्ट, आणि ज्याच्यामध्ये प्राण्यांचा अभ्यास केला जातो त्याला म्हणायचं झुलॉजी पार्ट. मग आज आपण बॉटनी पार्टमधला पार्ट अभ्यासणार आहोत. त्याच्यात मग लिव्हिंग वर्ल्ड. मग हे पहा, प्लॅनेट अर्थ इज मेडअप ऑफ अबायोटिक अँड बायोटिक कंपोनंट. बायोटिक आणि अबायोटिक कंपोनंट आहेत. मग प्लॅनेट अर्थ या ग्रहावर अबायोटिक आणि बायोटिक कंपोनंट म्हणजे घटक आहेत. अबायोटिक म्हणजे डोंगर, पाणी, परत वेगवेगळे वायू, दगड, माती, असे अबायोटिक निर्जीव घटक. आणि बायोटिक कंपोनंट म्हणजे सजीव घटक आहेत. झाडे, वनस्पती, प्राणी असे सजीव घटक, पक्षी असे घटक आहेत. द बायोटिक कंपोनंट आर ऑब्व्हियसली लिव्हिंग बीइंग प्रेझेंट अराउंड अस. बायोटिक कंपोनंट आपल्या सभोवताली आहे. द क्वेश्चन, व्हाय डू यू कॉल देम लिव्हिंग अँड हाऊ दे डिफर फ्रॉम नॉन लिव्हिंग. The living being once produced born has a survive. The living being once produced born has to survive. Living being once produced born has survive. बेसिक प्रिन्सिपल ऑफ लाईफ. लाईफचे प्रिन्सिपल आपल्याला अभ्यासायचे. द लिव्हिंग बिंग वन्स प्रोड्यूस बॉर्न हॅज अ सर्वाईव्ह. नवीन हे काय करतात? नवीन ॲनिमल जन्म घेतात फॉर सर्वाईव्ह. फॉर सर्वायवल नीड्स टू एनर्जी. त्यांना जगण्यासाठी एनर्जी लागते. जसं गाड्या चालतात त्याच्यासाठी पेट्रोल डिझेल हे काय लागतात? इंधन लागतं, पेट्रोल डिझेल. त्याच पद्धतीने ॲनिमल आपलं जीवन जगतात, त्यांनाही एनर्जीची गरज असते. मग इट नीड एनर्जी अँड मेनी केमिकल मॉलिक्यूल. एनर्जी आणि केमिकल मॉलिक्यूलची गरज पडते. मग फॉर एनर्जी इट हॅज परफॉर्म मेटाबॉलिझम. एनर्जी मिळवण्यासाठी, तयार करण्यासाठी ते दोन मेटाबॉलिझम वापरतात. मेटाबॉलिझम म्हणजे प्रोसेस. मेटाबॉलिझम इज अ ब्रेकिंग ऑफ मॉलिक्यूल. मेटाबॉलिझम म्हणजे ब्रेकिंग ऑफ मॉलिक्यूल नोन ॲज कॅटाबॉलिझम. मेटाबॉलिझम इज ब्रेकिंग ऑफ मॉलिक्यूल नोन ॲज कॅटाबॉलिझम. कॅटाबॉलिझम म्हणजे काय? ब्रेकिंग ऑफ मॉलिक्यूल म्हणजेच एनर्जी वापरली जाते. आपण काहीतरी काम करण्यासाठी एनर्जी वापरतो त्याला काय म्हणायचं? कॅटाबॉलिझम. अँड मेकिंग ऑफ अ न्यू मॉलिक्यूल. नवीन मॉलिक्यूल तयार होणं म्हणजेच प्लॅन्ट बनवतात, फूड बनवतात. म्हणजेच तुम्हाला माहिती आहे, फळं वगैरे स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात. त्या प्रोसेसमध्ये ॲनाबॉलिझम असे म्हणायचं त्याला. मग ह्या दोन मेन प्रोसेस आहे. लक्ष देते. मग बी, फ्रॉम बर्थ ऑनवर्ड. फ्रॉम बर्थ ऑनवर्ड ऑर्गॅनिझम शो टेंडन्सी ऑफ ग्रोथ अँड डेव्हलपमेंट. ऑर्गॅनिझम शो टेंडन्सी ऑफ ग्रोथ अँड डेव्हलपमेंट.
ऑर्गॅनिझममध्ये वाढ होण्याची, डेव्हलप होण्याची टेंडन्सी असते. मुलांना तुम्हाला माहिती आहे, लहानपणी तुम्हाला जास्त ज्ञान नसतं, तुम्ही जसं वाढता, उंची वाढते, वजन वाढतं, तसंच तुमच्यामध्ये डेव्हलपमेंट होतात, ब्रेनमध्ये डेव्हलपमेंट होतात. दिस ग्रोथ इज वेल ऑर्केस्ट्रेट प्रोसेस. म्हणजेच ग्रोथ ही काय आहे, वेल ऑर्केस्ट्रेट प्रोसेस आहे, म्हणजे एक महत्त्वाची आणि अशी वेल प्रोसेस आहे. यू माइट हॅव ऑब्झर्व सँड मॉलिक्यूल. तुम्ही वाळूचे ढीग पाहिलेलं. यू माइट हॅव ऑब्झर्व सँड माउंट्स boulders grow. This grow is not from within and hence this is a not living being. म्हणजेच तुम्ही वाळूचे मोठाले ढीग पाहिलेले आहेत. boulders grow आहे. This growth is not from within and hence they are not living being. ते तसेच ठेवले तर ते वर्षानुवर्षे तसेच राहतात, त्याच्यात वाढ होत नाही. म्हणजेच ते कसे घटक आहेत, निर्जीव घटक आहे. ग्रोथ अँड डेव्हलपमेंट आर नॉट द प्रोसेसेस विच हॅव अल्टिमेट टाईप ऑफ स्पॅन. ग्रोथ अँड डेव्हलपमेंट आर नॉट प्रोसेस, ह्या प्रोसेस नाहीत. विच हॅव अनलिमिटेड टाईम ऑफ स्पॅन. बराचसा कालावधी जाऊन ते काय होतात, पूर्ण होतात. ॲट सर्टन पॉईंट ऑफ टाईम द मॉलिक्यूल ऑर्गन सिस्टीम बिंग टू लूज इफेक्टिव्ह वर्किंग अँड बिकम ओल्ड. दिस इज एजिंग प्रोसेस ऑफ अ बॉडी. ही काय आहे, एजिंग प्रोसेस ऑफ बॉडी, म्हणजे वय, आपलं वय वाढतं त्या पद्धतीने ग्रोथ अँड डेव्हलपमेंट वाढत जाते. एकदा वाढ झालेली, ग्रोथ अँड डेव्हलपमेंट झालेली परत कमी होत नाही, तिथं तेवढीच राहते किंवा आणखी वाढते. लाईफ हॅज टू कंटिन्यू अँड द ऑर्गॅनिझम ट्राय टू प्रोड्यूस यंग वन्स लाईक इट सेल्फ. मग तुम्हाला माहिती, जनरेशन होतात, सजीव आपल्यासारखा दुसरा जीव निर्माण करतो. इट इज पॉसिबल ड्यू टू रिप्रोडक्शन. हे रिप्रोडक्शनमुळे होते. असेक्शुअल रिप्रोडक्शन और सेक्शुअल रिप्रोडक्शनमुळे सजीव काय करतो, आपल्यासारखा दुसरा यंग वन्स ऑफस्प्रिंग, दुसरा जीव तयार करतो. दिस इन्श्युअर कंटिन्युटी ऑफ रेस. म्हणजेच हे सजीवांचे रेस आहेत, हे वर्षानुवर्षे, हजारो वर्षानुवर्षे तसेच टिकून राहतात. म्यूल स्टराईल वर्कर बीज नॉट रिप्रोड्यूस. म्यूल स्टराईल वर्कर बीज म्हणजे मधमाशा आहेत, त्या नॉट रिप्रोड्यूस, त्या परत तयार होत नाहीत. येट आर लिव्हिंग, ते लिव्हिंग आहे तोपर्यंतच राहतात. कॅन वी कॉल रिप्रोडक्शन ॲज अ इन्क्लुझिव्ह ऑर कॅरेक्टरिस्टिक ऑफ लाईफ. ॲज पुढचा पॉईंट आहे, ॲज द बॉडी लॉसेस कॅपॅसिटी टू परफॉर्म मेटाबॉलिझम ऑफ ऑर्गॅनिझम डाएट. म्हणजे हे पहा, ॲज द बॉडी लूज करते कॅपॅसिटी टू परफॉर्म मेटाबॉलिझम द ऑर्गॅनिझम डाएट. म्हणजे वय वाढलं आणि काही प्रोसेस मेटाबॉलिझम होतच नाही. वय वाढल्यावर मग काय होतं, ऑटोमॅटिक ऑर्गॅनिझम डाय होतो, डेथ होतो. एनी लिव्हिंग बिंग रिस्पॉन्ड टू थर्मल केमिकल बायोलॉजिकल चेंजेस इन सराउंडिंग. दिस युनिक प्रॉपर्टी ऑफ लिव्हिंग बिंग. युनिक प्रॉपर्टी कोणती आहे लिव्हिंग बिंग, सगळ्या सजीवांची. एनी लिव्हिंग बिंग रिस्पॉन्ड थर्मल, टेम्परेचर, थर्मल म्हणजे टेम्परेचर. एनी लिव्हिंग बिंग रिस्पॉन्ड, टेम्परेचरला रिस्पॉन्ड करतात, और केमिकलला किंवा बायोलॉजिकल चेंजेस आहेत त्याला सगळे काय करतात, रिस्पॉन्स करतात. दिस इज युनिक प्रॉपर्टी ऑफ लिव्हिंग बिईंग. देर इज इमेन्स डायव्हर्सिटी इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम. बरीचशी डायव्हर्सिटी, लिव्हिंग डायव्हर्सिटी आहे. डायव्हर्सिटी म्हणजे विविधता आहे ऑर्गॅनिझममध्ये. सिन्स टाईम ऑफ इमिमोरियल व्हरायटी ऑफ ऑर्गॅनिझम आर लिव्हिंग टुगेदर ऑन अर्थ. बरीचशी व्हरायटी, बरीचशी डायव्हर्सिटी अर्थवर आहे. इन ऑर्डर टू अंडरस्टँड इंटर रिलेशन बिटवीन लिव्हिंग अँड नॉन लिव्हिंग ॲज वेल ॲज बिटवीन टू लिव्हिंग बिईंग ऑर ग्रुप्स. म्हणजेच लिव्हिंग घटक, सजीव आणि निर्जीवांमध्ये बरंचसं काय आहे, काहीतरी रिलेशन, इंटर रिलेशन आहे. तापमानाचं, टेम्परेचर संबंधी आहे, वेगवेगळ्या वायूंसंबंधी आहे, असं काय आहे, इंटर रिलेशन आहे. सिस्टमॅटिक स्टडी ऑफ दिस इसेन्शियल. त्याचा सिस्टमॅटिक स्टडी
होणं महत्त्वाचं आहे. दिस डाटा इज ऑल्सो इम्पॉर्टंट फॉर व्हेरियस इंडस्ट्रीज अँड ॲग्रिकल्चर. म्हणजेच हा जो डाटा आहे लिव्हिंग घटकांचा, नॉन लिव्हिंग घटकांचा कशाचा काय संबंध आहे, काय रिलेशन आहे. दिस डाटा इज ऑल्सो इम्पॉर्टंट फॉर व्हेरियस इंडस्ट्री. वेगवेगळ्या कंपनीमध्ये आणि शेतीमध्ये याचा वापर होतोय. इंटेन्सिव्ह लॅबोरेटरी अँड फील्ड स्टडी इन ऑर्डर टू आयडेंटिफाय क्लासिफाय द ऑर्गॅनिझम. बरेचसे ऑर्गॅनिझम क्लासिफाय केले जातात, आयडेंटिफाय केले जातात फ्रॉम द बेसिस ऑफ मिनिंगफुल यूज ऑफ कलेक्टेड डाटा. मग यांचा त्या प्राणी आहेत, ॲनिमल आहेत, यांचा उपयोग काय, यांचं कुठल्या घटकांशी साधर्म्य रिलेशन आहे, याचा स्टडी लॅबोरेटरीमध्ये केला जातो. मग इफ वी नीड द स्टडी ऑफ डायव्हर्सिटी सर्टन एड कॉल्ड ॲज अ टेक्सॉमिनल एड कॅन बी यूज. टेक्सॉनॉमिकल एड्स कॅन बी यूज. मग व्हॉट इज टेक्सॉनॉमी? टेक्सॉनॉमी इज branch of science which deals with identification, classification and nomenclature of organism. प्लॅन्ट कलेक्ट करणं, गोळा करणं, ओळखणं, तिला नाव देणं, त्याला काय म्हणायचं? त्या ब्रँचला टेक्सॉनॉमी म्हणायचं. त्या शास्त्रामध्ये टेक्सॉनॉमी ब्रँचमध्ये या वेगवेगळ्या ऑर्गॅनिझम, प्लॅन्ट आणि ॲनिमलचा अभ्यास केला जातो. दिस इन्क्लूड्स हर्बेरिया, बॉटॅनिकल गार्डन, म्युझियम, बायोडायव्हर्सिटी अँड पार्क. मग आता पुढच्या तासाला आपल्याला पाहायचं आहे हर्बेरियम.